नमस्कार मित्रांनो. बघा, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि खूप दिवसांपासून आपण शांतता ठेवली होती, काही कारणामुळे आपण ब्रेक घेतलेला होता. आता आपण पुन्हा काही प्रोजेक्टच्या मार्फत सुरू होत आहोत आणि त्याची पहिलंच पॅटर्न आपल्याला बघायला मिळतोय. आपण युजली क्विक रिव्हिजन सिरीज एक प्रकारे हा नवीन सिरीज सुरू केलेली आहे. ही का गरजेची किंवा कशी गरजेची किंवा हे आपण का ऐकलं पाहिजे, तर आता आपल्याला येत्या काळामध्ये मेन्समध्ये रिटर्न लिहायचंय. मग रिटर्न लिहित असताना आपल्याला कुठल्या टॉपिकवर प्रश्न येऊ शकतो किंवा काय लिहिणं अपेक्षित आहे किंवा हे सगळं जाऊ द्या. चला, प्रिलिम्सला येत असताना हा टॉपिक जर आपल्या सिलेबसचा आहे तर तो कसा येईल, परीक्षेला प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो किंवा त्या माध्यमातून आपला कुठला ऍस्पेक्ट करंट रिलेटेड जीएसचा कव्हर करायचा आहे, म्हणजे जे आपण म्हणतो जीएस आणि करंट एकमेकांसोबत कनेक्ट करता आलं पाहिजे. तर याचा ऍस्पेक्ट आपण साधारणतः इकडनं कव्हर करणार आहोत. आणि कालच आपण एक फक्त बीट टाकली, त्या बीटमध्ये आपण स्थगन प्रस्ताव याचा उल्लेख केलेला होता. आता स्थगन प्रस्ताव याचा उल्लेख का करण्यात आला, तर ऑब्व्हियसली काल आपण बघतोय आपल्याकडे मॉन्सून सेशन सुरू झालं पार्लमेंटचं. ठीक आहे, म्हणजे आता टेक्निकली आपण बघतो जेव्हा पार्लमेंटचं कामकाज होतं तेव्हा 3 प्रमुख सेशन्स असतात. मग आपल्याला ऍज सच हा प्रश्न सुद्धा माहित पाहिजे की 2 सेशन मध्ये मॅक्झिमम कितीचं अंतर असावं हे आपल्याला आपल्या गव्हर्नन्स मध्ये सांगितलेलं आहे. मग त्या ऍस्पेक्टने सांगायचं झालं तर स्थगन एक प्रकारे आपलं लोकसभा सुद्धा झाली आणि राज्यसभा सुद्धा झाली. आणि युजली आपण कन्फ्युज कुठे होत असतो की स्थगन प्रस्ताव म्हणजे काय आहे आणि गृहांचं स्थगन होणं म्हणजे काय. तर त्याच्यासाठीची ती इमेज होती, ती काल आपण टेलिग्रामवर टाकलेली आहे, ती सुद्धा एक बघून घ्या. आणि ती जेव्हा इमेज टाकली तर विदिन 15 मिनिटांमध्ये त्यानंतर दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला इथे आज झालेली किंवा घडलेली बघायला मिळते, जी आपल्या देशासाठी एक प्रकारे चर्चेतली बाब ठरू शकते. ती म्हणजेच काय, आपल्या देशाचे माननीय उपराष्ट्रपती जगदीप धनखड सर यांनी एक प्रकारे आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक प्रकारे ही न्यूज आपल्यापर्यंत पोहोचवली. आणि काय एक प्रकारे हेल्थ या कारणामुळे त्यांनी एक प्रकारे काय केलेलं आहे, तर हा राजीनामा आपल्याला दिलेला बघायला मिळतो. आता मग हे उपराष्ट्रपती पद किंवा आपल्याला काय पॉलिटिक्स मध्ये नाही जायचंय की त्यांनी राजीनामा का दिला, कसा दिला, कशासाठी दिला, ऑपोजिशन काय म्हणतंय, तुमचं सत्ताधारी पक्ष काय म्हणतोय, तो आपला ऍस्पेक्ट नाही. परीक्षेचा ऍस्पेक्ट काय आहे, उपराष्ट्रपती पद हा परीक्षेचा ऍस्पेक्ट आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा 2017ला इफ आय एम नॉट रॉंग आपल्याकडे राष्ट्रपती निवडणुका झाल्या होत्या. त्याच नंतर आपल्याकडे उपराष्ट्रपती निवडणुका सुद्धा झाल्या. 2018च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला उपराष्ट्रपती पदाबद्दल 2-3 स्टेटमेंट आलेले होते. किंवा ओव्हरऑल आपण बघतो तर उपराष्ट्रपती पदाबद्दल आपल्याला नेहमी कुठे ना कुठेतरी त्याचे आर्टिकल्स काय आहे, त्याचं इलेक्टोरल कॉलेज काय आहे, त्याचे वेगवेगळे ऍस्पेक्ट काय आहे, कधी ते राष्ट्रपती म्हणून काम करतात वगैरे 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 या बाबतीत प्रश्न विचारला जातो. मग हे सगळं आपण एक 10 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. महत्वाचा ऍस्पेक्ट असला असणार आहे की उपराष्ट्रपती पद नक्की काय आहे, कुठल्या आर्टिकल्स मध्ये याचा उल्लेख केला जातो किंवा कुठल्या पार्ट मध्ये याचा साधारणतः उल्लेख आहे, त्यानंतर याची निवडणूक कशी पार पडते, याचे एक इलेक्टोरल कोलाज असतं. आणि युजली राष्ट्रपती पदाचे जे काही इलेक्टोरल कोलाज आहे आणि आपलं उपराष्ट्रपती पदाचे इलेक्टोरल कोलाज याच्यामध्ये आयोगाने वेळोवेळी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. व्हेरियस आर्टिकल्स युजली राज्यसेवा किंवा कंबाईन मेन्सला आपल्याला वेगवेगळ्या आर्टिकल्सवर प्रश्न येतो. आणि मग हीच परीक्षा भिमुखता की परीक्षेचे सोबत किंवा आपल्या कंटेंट सोबत हे करंटचे मुद्दे कसे जोडायचे. आता ओव्हरऑल जसं आपलं पूर्णपणे सेशन संपेल तेव्हा आपण सेशन मधले महत्वाचे मुद्दे सुद्धा घेऊया, पण आता हा ऍस्पेक्ट आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामधल्या ह्या पीडीएफ इथे साधारणतः काही स्क्रीनशॉट जोडलेले आहेत. ठीक आहे, नाही तर तुम्ही म्हणाल सर हे कसं काय वापरतात, पब्लिक पीडीएफ आहे ती. ठीक आहे, त्यामुळे ऍज सच वेगळं नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कुठला ऍस्पेक्ट बघून घेणं गरजेचं आहे की हे उपराष्ट्रपती पदाचा उल्लेख आपल्याला कुठे आणि कसा बघायला मिळतो. म्हणजे जेव्हा आपण आपली राज्यघटना बघत असतो तेव्हा राज्यघटनेमध्ये भाग 5 आहे. ठीक आहे, पार्ट 5 मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, सेंटर किंवा युनियन याच्या बाबतीतला उल्लेख आहे. आणि मग ही प्रमुख आपल्याला आर्टिकल्स इथे माहिती पाहिजे. परीक्षेला ऍज सच जोड्या लावा येऊ शकतो किंवा वन लाईनर येऊ शकतो. सगळ्यात पहिला प्रश्न निर्माण होतो की भारताचं उपराष्ट्रपती पद हे कुठल्या कलमानुसार सांगितलेलं आहे, तर ते उपराष्ट्रपती पद आपल्या कलम 63 नुसार सांगितलंय. आणि आयोगाच्या आवडीचा प्रश्न जो नेहमी आपल्याला कन्फ्युज करत असतो तो म्हणजे 63 आणि 64 नुसार. मग 64 मध्ये काय सांगितलेलं आहे की उपराष्ट्रपती हे कसे असतात, एक्स ऑफिसर चेअरमॅन ऑफ राज्यसभा काउन्सिल ऑफ स्टेट्स बघायला मिळतात. मग इथेच दुसरा प्रश्न निर्माण होतो की राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार उपराष्ट्रपती पद हे आपल्या राज्यसभेचे उपराष्ट्रपती हे साधारणतः राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष बघायला मिळतात, तर कलम तुमचं 64 आहे. ठीक आहे, त्यानंतर आता महत्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत, एक प्रकारे उपराष्ट्रपतींनी काय केलेलं आहे, राजीनामा दिलाय, म्हणजेच पुन्हा इलेक्शन होणार. आणि उपराष्ट्रपतींनी राजीनामा त्यांच्या कार्यकाळाच्या आधी दिलेला आहे, म्हणजेच काय त्यांच्या कार्यकाळावर फोकस राहणार. मग 66 आणि 67 हा ऍस्पेक्ट लक्षात ठेवायचा. ऑब्व्हियसली आधी इलेक्शन होतील आणि मग त्यांचा कार्यकाळ कसा असेल त्याचा उल्लेख असणार आहे.
66 मध्ये इलेक्शनचा उल्लेख आहे आणि 67 मध्ये त्यांचा आपल्याला टर्म ऑफ ऑफिस म्हणजे साधारणतः एक प्रकारे त्यांचा टर्म काय असते, किती वेळासाठी वगैरे काय असतात याचा उल्लेख तिथे केलेला बघायला मिळतो. ठीक आहे. त्यानंतर जर ओव्हरऑल आपण बघितलं झालं तर आता नवीन राष्ट्रपती जेव्हा येतील तेव्हा त्यांना काय लागणार आहे, शपथ द्यावी लागणार आहे. मग त्यांना शपथ कोण देत असतं, राष्ट्रपती देत असतात किंवा राष्ट्रपतींनी नियुक्त केलेला एखादा व्यक्ती देत असतो. म्हणजेच आज जो राजीनामा, काल जो राजीनामा दिला गेला तो सुद्धा राजीनामा कोणाला दिला जाणार आहे, जो आपल्याला नियुक्त करतो त्यालाच. म्हणजे त्यांनी राज्य एक प्रकारे आपल्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावाने काय केलेला आहे, तो एक प्रकारे राजीनामा आपल्याला दिलेला बघायला मिळतो. मग या सगळ्या 7-8 कलमांपैकी 6 कलम तुम्हाला कुठली महत्वाची, 63 आणि 64 हे नेहमी एकत्र वाचायचं. 63 मध्ये काय होतं, एक प्रकारे नुसत्या पदाचा उल्लेख आहे. 64 म्हणजेच काय, राज्यसभेचे एक्स ऑफिशियो चेअरमॅन म्हणजे राज्यसभेचे चेअरमॅन असतात किंवा प्रमुख असतात, अध्यक्ष असतात, हा उल्लेख बघायला मिळतो. 66, 67, 69 हे एकत्र वाचायचं. 66 मध्ये काय आहे, त्या पदाचं इलेक्शन बघायला मिळतं. त्यानंतर 67 मध्ये आपल्याला काय बघायला मिळते, त्या पदाची टर्म बघायला मिळते. आणि 69 मध्ये काय आहे, त्या पदाला दिली जाणारी ओथ बघायला मिळते. ठीक आहे. त्यानंतरचा ऍस्पेक्ट काय आपल्याकडे, कलम 65 माहिती पाहिजे आपल्याला आणि त्यानंतर एक प्रकारे कलम 70 माहिती पाहिजे. वेळोवेळी काय केलं जात असतं, या कलमांमध्ये आपल्याला कन्फ्युजन होतं. आता नीट बघा, कलम 65 काय आहे, द व्हाइस प्रेसिडेंट टू ऍक्ट ॲज अ प्रेसिडेंट ऑर टू बी डिस्चार्ज हिज फंक्शन ड्युरिंग कॅज्युअल वॅकन्सीज इन द ऑफिस ऑर ड्युरिंग द अब्सेन्स ऑफ प्रेसिडेंट. त्यानंतर कलम 70 बघा, डिस्चार्ज ऑफ प्रेसिडेंट फंक्शन्स इन अदर कंटिंजन्सीज. आता महत्वाची गोष्ट, आयोग आपल्याला प्रश्न विचारतं, राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमानुसार उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती पदाची भूमिका बजावतील हे सांगितलेलं आहे, तर कलम 65 मध्ये. पुढचा प्रश्न असा असतो की उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती पदाचं काम कधी बघतील, तर 2-3 कंडिशन्स मध्ये, जेव्हा कॅज्युअल वेकन्सी असतील म्हणजे राष्ट्रपती समजा गैरहजर असतील वगैरे त्या बाबतीमध्ये, त्यानंतर अब्सेन्स त्यांचा असेल राष्ट्रपतींचा, तर तेव्हा साधारणतः काय केलं जातं, एक प्रकारे हे काम बघितलं जातं. आणि ह्याच्यापेक्षा जर कुठल्या दुसऱ्या बाबी असतील आणि जर राष्ट्रपती तिथे काम करू शकत नसतील, तर कलम 70 नुसार काय होतं की साधारणतः प्रेसिडेंटचे फंक्शन्स हे कोण काम करतं, उपराष्ट्रपती काम करतात. म्हणजेच 2 ऍस्पेक्ट सुद्धा आहे तिकडे. एक कलम आपल्याला काय बघायला मिळतं 65, जिथे अब्सेन्स असेल म्हणजे त्यांचा गैरहजर असतील किंवा वॅकन्सी मध्ये जनरल वॅकन्सी निर्माण झालेली असेल, तर कलम 65 नुसार उपराष्ट्रपती हे काय करतात, राष्ट्रपती पदाची भूमिका बघतायत. आणि जर ह्याच्यापेक्षा वेगळं काही रिझन असेल, तर कलम 70 नुसार उपराष्ट्रपती काय करतायत, तर राष्ट्रपती पदाचं काम करतायत. ठीक आहे. तर हे आपल्याला घटनात्मक बाबी साधारणतः माहिती पाहिजेत, परीक्षेला या सच अँगलवर प्रश्न येऊ शकतो. आणि त्यानंतर जर ओव्हरऑल आपण बघायचं झालं, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे की हे राष्ट्रपती जे असतात किंवा उपराष्ट्रपती जे असतात यांची एक प्रकारे पदाची क्वालिफिकेशन काय. इथे ऍज सच आपल्याला प्रश्न येतो आणि प्रश्न फिरवताना कुठे फिरवला जाऊ शकतो, तर त्यांचं वय काय असतं. 30 देऊ शकतात किंवा 35 देऊ शकतात. या अँगल मध्ये महत्वाची गोष्ट काय, त्यांचं वय किती असावं लागतं, किमान 35 वय असावं लागतं. दुसरा ऍस्पेक्ट आपल्याला काय बघायला मिळतो, कलम 63 आणि 64 आपण जेव्हा शिकलो तेव्हा कलम 64 मध्ये आपण काय बघितलं की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सदस्य असतात किंवा अध्यक्ष असतात. म्हणजेच टेक्निकली काय आहे की त्यांच्या क्वालिफिकेशन मध्ये काय सांगितलेलं आहे की सदरचे व्यक्ती जे उपराष्ट्रपती पदावर नियुक्त होतील ते कसे असले पाहिजेत, तर मेंबर ऑफ राज्यसभेची जी अट आहे ती अट फुलफिल करणारे असले पाहिजेत. या दोनच गोष्टी एक प्रकारे आपल्याला माहिती पाहिजेत. आणि मग बाकीच्या तर कॉमनच आहेत की ते भारताचे नागरिक असावे ऑब्व्हियसली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय की त्यांनी इतरत्र कुठलंही पद एक प्रकारे ग्रहण करत नसावं किंवा ते कुठल्या दुसऱ्या पदावर टेक्निकली नसावे. मग ह्या पद्धतीने एक प्रकारे त्यांची क्वालिफिकेशन असते. क्वालिफिकेशन झाल्यावर आपल्याला काय बघायला मिळतं, त्यांचं इलेक्शन, त्यांची नियुक्ती कशी केली जाते. जर नियुक्तीच्या बाबतीमध्ये आपण बघतोय तर ऍज सच आपल्याला परीक्षेला प्रश्न काय येतो की तो इलेक्टोरल कोलाज काय आहे. मग इलेक्टोरल कोलाज ऍज सच आपल्याला इथे माहिती असणं अपेक्षित असतो. मग इलेक्टोरल कोलाज मध्ये कोण कोण समाविष्ट आहे हे आपल्याला इथे अपेक्षित बघायला मिळतं. मग इथे क्लिअर कट आपल्याला कन्फ्युजन कुठे निर्माण होतं की राष्ट्रपतीचे कोण कोण असतात आणि उपराष्ट्रपती पदासाठी कोण कोण असतात. मग इथे स्पष्ट दिलंय बघा काय, इट कन्सिस्ट ऑफ बोथ इलेक्टेड अँड नॉमिनेटेड मेंबर्स ऑफ द पार्लमेंट. ठीक आहे. आणि काय दिलेलं, इट डज नॉट इन्क्लूड द मेंबर्स ऑफ द स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. म्हणजे राष्ट्रपती पदाच्या बाबतीमध्ये काय आहे, पार्लमेंटचे कुठले सदस्य असतात की जे एक प्रकारे इलेक्ट झालेले आहेत, निवडून आलेले आहेत, पण तिथे नॉमिनेटेड सदस्य नसतात. पण उपराष्ट्रपती पदासाठी आपल्याला काय बघायला मिळतं की एक प्रकारे इलेक्टेड सुद्धा आहेत आणि नॉमिनेटेड हे दोन्ही प्रकारचे आपल्याला सदस्य ऍज अ काय झालेले बघायला मिळतात, त्या इलेक्टोरल कोलाज मध्ये समाविष्ट असतात. त्यानंतर जेव्हा राष्ट्रपती पदाच्या बाबतीमधला आपण इलेक्टोरल कोलाज बघतोय त्याच्यामध्ये स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे सुद्धा काय असतात, इलेक्टेड मेंबर्स असतात. पण उपराष्ट्रपती पदासाठी स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचा कोणताही संबंध नाही, हे ऍज सच कळायला आपल्याला पाहिजे. मग आता एक मस्त गोष्ट काय झाली होती, 2018च्या राज्यसेवेला आपल्याला एक प्रश्न आलेला होता, 2-3 लाईनचा होता प्रिलिम्सला.
त्यात त्यांनी विचारलेलं होतं की उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी जे इलेक्टोरल कॉलेज असतं त्यातलं करेक्ट इनकरेक्ट ओळखायचं होतं. आणि त्याच्यामध्ये स्टेटमेंट आपल्याला आलेलं होतं की त्याच्यामध्ये लोकसभेचे निवडून आलेले सदस्य असतात. आपण पोरं म्हणून काय विचार केला की अरे लोकसभा नाही, राज्यसभेचे पण असतात. बरं, सर्व सदस्य असतात, पण तिथे फक्त शब्द नव्हता म्हणून ते स्टेटमेंट तसंच राहिलं. म्हणजेच काय, लोकसभा असो राज्यसभा असतो, याचे नॉमिनेटेड सुद्धा इलेक्टेड सुद्धा, म्हणजे वरच्या आपलं जे केंद्र बघायला मिळतं, जी संसद बघायला मिळतं, या संसदेचे सर्व सदस्य हे काय करत असतात, आपल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भाग घेत असतात. त्यांच्या पद्धतीने काय बनलेला असतो, हा इलेक्टोरल कोलाज बनलेला असतो. क्वालिफिकेशन झालं, त्यानंतर इलेक्शन झालं. आधी आपण कलम बघितली, आता त्यांना शपथ कोण देतं, तर त्यांना शपथ आपल्याला काय बघायला मिळते, क्लिअर कट दिलंय बघा. द ओथ ऑफ द ऑफिस टू द व्हाइस प्रेसिडेंट इज ऍडमिनिस्टर्ड बाय द प्रेसिडेंट ऑर सेम पर्सन अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट इन दॅट बिहाफ. मग आपण ओव्हरऑल काय बघतो, ह्यांना शपथ कोण देत आहे, तर साधारणतः प्रेसिडेंट देत आहे. म्हणजेच आता ते राजीनामा सुद्धा कोणाला देणार आहे, तर त्यांनी ज्यांना नियुक्त केलं. पॉलिटीमध्ये एक ट्रिक नेहमी लक्षात ठेवायची, जो आपल्याला नियुक्त करतो त्याच्याच प्रती आपल्याला काय असतं, आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते. म्हणजेच आपल्याला तोच पदावरनं दूर करू शकतो. आणि त्याच अर्थाने अल्टिमेटली काय आहे, तर साधारणतः आपण त्याच्याकडेच राजीनामा देतो. कधी कधी असं बघायला मिळतं की काही काही पदांच्या बाबतीमध्ये जो नियुक्त करतो तो नाही काढत, त्याच्यापेक्षा सिनियर काढत असतो. म्हणजेच एक प्रकारे पदावरनं दूर करण्यासाठी असाच व्यक्ती असावा लागतो जो आपल्याला एक प्रकारे आधीच्या निवडलेल्या व्यक्तींपेक्षा सिनियर असतो. म्हणजेच जेव्हा आपण बघतो व्हाईस प्रेसिडेंटच्या बाबतीमध्ये त्यांना नियुक्त कोण करते, प्रेसिडेंट. आणि अल्टिमेटली जेव्हा आपण ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट बघतो, तर प्रेसिडेंट पेक्षा वरती कोणीच नाहीये. म्हणजे त्यांना जर एक प्रकारे अपॉइंटच किंवा त्यांना जर शपथच प्रेसिडेंट देत असेल, तर साधारणतः आपण काय बघत आहे, ते एक प्रकारे आपला राजीनामा सुद्धा कुठे देत असतात, तर आपल्या प्रेसिडेंटकडेच देत असलेले बघायला इथे साधारणतः मिळतं. मग आता इथे महत्वाची गोष्ट काय राहते, की त्यांना पदावरनं दूर होण्याची पद्धत कशी आहे, म्हणजेच काय, त्यांचं टर्म ऑफ ऑफिस. ठीक आहे, मग इथे काय दिलेलं आहे, टर्म म्हणजेच काय, टेक्निकली कार्यकाळ. त्यांचा कार्यकाळ इथे किती नियुक्त केलेला आहे, त्यांच्या निवडणुकीपासून साधारणतः 5 वर्षाचा आपल्याला बघायला मिळतो. निवडणूक म्हणजे आता निवडणुकीची डेट नाही, ज्या दिवशी ते ऑफिस अज्युम करतात त्या ऑफिस अज्युम केल्यापासून 5 वर्षाचा कार्यकाळ हा त्यांचा साधारणतः कसा असतो, ओव्हरऑल आपल्याला बघायला मिळतो. आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट, जर त्यांना राजीनामा द्यायचा असेल तर ते राजीनामा कोणाच्या नावे देतात, हा प्रश्न आयोगाने 10 वेळा विचारलेला आहे. तर ते प्रेसिडेंटच्या नावे देतात. आणि त्याच्याही पुढे जाऊन जर त्यांना पदावरनं दूर करायचं असेल तर काय पद्धत आहे. आता साधी सरळ गोष्ट आहे, ते राज्यसभेच्या बाबतीमधले राज्यसभेचे चेअरमन आहेत, ते पदसिद्ध आपल्याला राज्यसभेचे अध्यक्ष किंवा चेअरमॅन बघायला मिळतात. म्हणजे त्यांचं जास्तीत जास्त काम हे कुठे आहे, राज्यसभा ओरिएंटेड बघायला मिळतं. मग जर त्यांना पदावरनं दूर करायचं असेल तर इथे क्लिअर कट काय दिलेलं आहे, तर राज्यसभेला काय करावं लागतं, इफेक्टिव्ह मेजॉरिटी ऑफ द देन मेंबर्स ऑफ राज्यसभा. हे असं मेन्शन केलेलं आहे का, क्लिअर कट इथे आपण बघतोय बघा, ही कॅन रिमूव्ह बाय अ रिझोल्युशन पास बाय अ मेजॉरिटी ऑफ ऑल देन मेंबर्स ऑफ द राज्यसभा. आता मी इथे शब्द काय वापरला, द देन मेंबर्स ऑफ राज्यसभा. इथे काय दिलेलं आहे, ऑल मेंबर्स ऑफ राज्यसभा. 2020च्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये सेम अँगलचा फरक आपल्याला पदावरनं दूर करण्याच्या बाबतीमधला आपल्या लोकसभा स्पीकरच्या बाबतीत विचारला होता. त्याच अँगलने हे लक्षात राहिलं पाहिजे. थोडक्यात काय, एक प्रकारे स्पेशल मेजॉरिटी मधला एक भाग आहे ज्याला आपण इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणतो. जर राष्ट्रपतींना पदावर उपराष्ट्रपतीला पदावरनं दूर करायचं असेल तर काय करावं लागतं, राज्यसभेचे काय बघायला मिळतात आपल्याला, एक प्रकारे ऑल ऑफ द देन मेंबर्स ऑफ राज्यसभा. म्हणजे टोटल राज्यसभेची जी काय स्ट्रेंथ आहे त्यांच्या इफेक्टिव्ह मेजॉरिटीने जर रिझोल्युशन पास झालं तर उपराष्ट्रपती यांना काय करावं लागतं, पदावरनं दूर व्हावं लागतं. मग लोकसभेचं काय, इथे क्लिअर कट दिलेलं आहे. लोकसभेला आपल्याला काय बघायला मिळतं, की सिंपल मेजॉरिटीने फक्त त्याला हो म्हणायचं असतं. म्हणजेच राज्यसभा काय करते, पदावरनं दूर होण्यासाठी इफेक्टिव्ह मेजॉरिटीचा वापर करते ऑफ ऑल द स्ट्रेंथ. आणि लोकसभा टेक्निकली काय करत असते, तर अल्टिमेटली फक्त सिंपल मेजॉरिटीने त्याला हो म्हणत असते. ठीक आहे, मग हा ऍज सच आपल्याला फक्त एक प्रकारे घटक माहिती पाहिजे. आणि हे बाकीचे काही घटक आहे, की वॅकन्सी कधी निर्माण होते उपराष्ट्रपती पदाची. म्हणजे आज आपण काय बघतोय, उपराष्ट्रपती पदाची वॅकन्सी निर्माण झालेली आहे का, कारण त्यांनी रेजिग्नेशन दिलंय म्हणून. मग कुठली कुठली कारणं आहेत, जर 5 वर्षाचा कालखंड संपला असेल तर, जर त्यांनी रेजिग्नेशन दिलं असेल तर, जर त्यांना पदावरनं दूर केलं असेल तर, जर त्यांची डेथ झाली असेल तर, या एक प्रकारे 4 ते 5 महत्वाच्या कारणांमुळे उपराष्ट्रपती पदाची वॅकन्सी निर्माण होते. म्हणजे उपराष्ट्रपती पदाच्या इलेक्शन घ्याव्या लागतात. तर येत्या काळामध्ये उपराष्ट्रपती पदाचे इलेक्शन आपल्याला बघायला मिळेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जेव्हा आपण इथे टेक्निकली बघतो तर ती आपल्याला काय लक्षात राहिली पाहिजे, तर एक घटना दुरुस्ती आहे. मी आता राज्यसेवेला एक प्रश्न आपल्या टेलिग्राम ग्रुपला एक प्रश्न टाकलेला होता. तर त्याच्यात मी विचारलेलं होतं की खालीलपैकी कुठली घटना दुरुस्ती ही साधारणतः आपल्या
उपराष्ट्रपती पदाशी संबंधित आहे. तर लक्षात ठेवायचं 11वी घटना दुरुस्ती जी आपल्याला बघायला मिळते 1961 ची, ही उपराष्ट्रपती पदाशी संबंधित आपल्याला असली बघायला मिळते. मग आता उपराष्ट्रपती पदाशी संबंधित आहेत म्हणजेच काय, त्यांच्या निवडणुकीच्या बाबतीमधलं संबंधित आहे. आज आपण बघतोय की 1961 मध्ये ही घटना दुरुस्ती झाली आणि मग नंतर आपल्याकडे इलेक्टोरल कोलाज अस्तित्वात आलं. पण इथे टेक्निकली काय झालेलं बघायला मिळतं, सुरुवातीला या घटना दुरुस्ती का करण्याची वेळ आली, कारण इथे बघा काय दिलेलं आहे, Vice President shall be elected by the members of electoral college consisting of members of both the houses of parliament, therefore dispensing with the earlier requirement of joint meeting of the members of both houses of parliament assembled for the said purpose. म्हणजेच 1961 च्या या 11व्या घटना दुरुस्ती राज्यघटनेच्या आधी काय होत होतं, जर उपराष्ट्रपती पदाचं एक प्रकारे पद भरायचं असेल किंवा साधारणतः इलेक्शन असेल तर काय करावी लागायची, दोन्ही गृहांची जॉईंट सिटिंग भरवावी लागायची. पण त्याच्यानुसार ते पद्धत रद्द करून आज जे आपण इलेक्टोरल कोलाज बघतो की जिथे आपल्याला पार्लमेंटचे सर्व सदस्य असतात इलेक्टेड आणि नॉमिनेटेड, हे कुठून आपल्याला आलेलं बघायला मिळतं, 11वी घटना दुरुस्ती. मग ती किती सालची आहे, तर 1961 ची आपल्याला बघायला मिळते. आणि कुठल्या कलमांमध्ये याच्यामध्ये एक प्रकारे बदल केलेला आहे, तर कलम 66 जे आपण बघितलं इलेक्शन ऑफ द व्हाईस प्रेसिडेंट, आणि कलम 71 ज्या काही अदर बाबीज आहेत व्हाईस प्रेसिडेंटच्या बाबतीमधल्या त्याचा उल्लेख कलम 71 मध्ये आहे. तर या दोन कलमांमध्ये बदल केला आणि उपराष्ट्रपती पदाचं जे इलेक्शन आहे त्याची पूर्णपणे पद्धत बदललेली बघायला मिळते. ठीक आहे, तर आजच्या लेक्चर मध्ये एवढंच. हे जे काही मुद्दा आहे महत्वाचा आहे, दोनदा तीनदा राज्यसेवा प्रीला प्रश्न आलाय. ओव्हरऑल उपराष्ट्रपती पद हे आपल्याला ऍज सच एवढ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये माहिती असणं अपेक्षित आहे. थांबूया मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.